आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून आई, बहीण, पत्नी, मुलगी आणि मैत्रीण अशा विविध पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्रीवर्गाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष, सर्व सहसचिव, सहसेक्रेटरी, सर्व सदस्य, कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सीटू संलग्न. ज्येष्ठ कलाकारांना मिळणारे मानधन 100 रुपयांऐवजी सरसकट वाढवून जाहीर करावे, तसेच कोल्हापुरातील कलाकारांना हक्काची घरे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी संयुक्त कलाकार एकता वेलफेअर फाउंडेशन संचलित अखिल भारतीय कलाकार एकता महासंघ यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की कलाकार मानधन समितीचा अध्यक्ष हा कलावंतामधीलच असावा, जेणेकरून पात्र कलाकारांची निवड करताना पारदर्शकता व न्याय मिळेल. ऑर्केस्ट्रा, बँड, बँजो कलाकारांच्या वाहनांना टोल फ्री सुविधा द्यावी, तसेच रिपासिंग प्रक्रियेत सुलभता आणावी. ऑर्केस्ट्रा, तमाशा, बँड, बँजो, हलगी आदी लोककलावंतांच्या मुलांना शैक्षणिक आरक्षण देण्यात यावे. कलाकारांच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारावीत अशीही मागणी करण्यात आली. कलाकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांच्या विविध समस्या मार्गी लावाव्यात, तसेच विशेष तक्रार निवारण कक्ष सुरू करावा अशी मागणी निवेदनात नमूद आहे. यावेळी जया कुरणे, जयवंत वायदंडे, सारिका पाटील, विद्या यादव, मंगल कांबळे, सबीना मुजावर, नीता शिवने, नंदकुमार पाटील, उदयराज पवार, शंकर ढावळे, सागर गुरव, तेजल केसरकर, प्रीती सरदेसाई, मारुती केसरकर, स्वाती सावंत, आदी सिंह, क्षितिज सामाजिक सुधारणा मंडळ, जाणीव फाउंडेशन कोल्हापूर, रमा माता ग्रामीण महिला विकास संस्था, नुपूर संगीत विद्यालय, राजर्षी शाहू महाराज कला अकादमी कोल्हापूर, उमा बाबाजी तमाशा कलाकार संघटना, संवाद संस्था गारगोटी, लोककलावंत समन्वय समिती महाराष्ट्र आदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. कोरो इंडियाच्या माध्यमातून आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधल्या ज्या संस्था संघटना आहे या एकत्रित आलो आहे. ग्रासरूटच्या माध्यमातून आम्ही आलेलो आहे. या प्रत्येक संस्थेमधले त्यांचे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती काम आहे. सामाजिक मुद्द्यांवरती, लोककलावंतांचा काही मुद्दा आहे, HIV संदर्भातल्या काही महिलांच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत, त्याचबरोबर डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत आणि आरोग्याच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत. महिलांच्या संपत्ती अधिकारांच्या संदर्भातल्या, महिलांच्या विवाह नोंदणी, लक्ष्मीमुक्ती योजनेच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत आणि असे वेगवेगळे प्रश्न आम्ही एकत्रित करून आज या 32 संस्था आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये ही आंदोलनं, कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही हे निवेदनं दिलेली आहेत आणि इथून पुढचे सुद्धा ॲडव्होकेसीच्या पातळीवरती आमचे हे कामकाज चालूच राहणार आहे. आम्हाला आशा आहे की कलेक्टर ऑफिसमध्ये हे दिल्यानंतर आमच्या या सर्वच मुद्द्यांवरती काम केलं जाईल आणि संबंधित विभागाला व्यवस्थित माहिती देऊन आमचे मुद्दे तडस लागतील. परंतु जे कामाचे मुद्दे झालेले आहेत ते ठीक आहे, परंतु जे काही मुद्दे राहतील त्याचा निचरा करण्यासाठी पुन्हा आम्हाला एकत्र यावं लागणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते काम इथून पुढे चालूच ठेवणार. नमस्कार, मी जयवंतराव वायदंडे. तर महाराष्ट्रात राज्यातील सर्व कलाकार संघटना मिळून आम्ही लोककलावंत समन्वय समिती म्हणून काम करतो आहे. तर त्या माध्यमातून आमच्या कलाक्षेत्रातील बरेच कलावंत आहेत, जसे की तमाशा कलावंत असतील, ऑर्केस्ट्रा कलावंत असतील, बँड बेंजो असतील, शाहीर असतील, वाघ्या मुरळी असतील, असे बरेच कलाकार आहेत जे शासकीय योजनांपासून वंचित आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं जे मानधन मंजूर केलं जातं आहे ते वर्षाला एका जिल्ह्यासाठी 100 कलावंतांचं मानधन मंजूर केलं जातं आहे. तर तसं न होता ते सरसकट दिलं जावं ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे. दुसरी मागणी जी आहे की आत्ता या मानधन कमिटीचा पदसिद्ध अध्यक्ष हा कलेक्टर साहेबांना केलेला आहे. तर तसं न होता या कलावंतांच्याच पैकी एखादा कलावंत या मानधन कमिटीचा अध्यक्ष असावा असं आम्हाला वाटतं आहे. दुसरी गोष्ट, निवड जी समिती आहे त्या निवड समितीमध्ये महाराष्ट्र राज्य लोककलावंत समन्वय समितीचे 2 पदाधिकारी किमान असायलाच हवेत असं आम्ही म्हणतो. तसंच आमच्या कलावंतांच्या मुलांच्या शैक्षणिक कामासाठी विशेष असं आरक्षण दिलं पाहिजे. त्या मुलांच्यासाठी, आमच्या कलावंतांच्या मुलांच्यासाठी एक वेगळं वसतिगृह निर्माण केलं पाहिजे. तसंच बँड बेंजोच्या कलाकारांच्या ज्या गाड्या आहेत, ऑर्केस्ट्रा कलावंतांच्या गाड्या, मॉडिफाय गाड्या आहेत,
त्या मॉडिफाय गाड्यांना आम्हाला टोल फ्री मिळाला पाहिजे किंवा त्या गाड्यांचं रिपासिंग करून मिळालं पाहिजे, जे की आता त्याला परमिशन नाही, तर त्या गाड्यांचं रिपासिंग करून दिलं पाहिजे. तसंच आमच्या कलावंतांच्यासाठी एक वेगळं कक्ष निर्माण करायला पाहिजे, तक्रार निवारण कक्ष, आणि आमच्या कलावंतांच्यासाठी एक वेगळं विकास महामंडळ निर्माण व्हायला पाहिजे. आमच्या कलावंतांच्या बऱ्याच कलावंतांच्या मुलांचं जातीचं दाखलं आमचं मिळत नाहीत, कागदोपत्री अडचणीमुळं ते दाखलं मिळत नाहीत. त्यामध्ये सुद्धा शासनानं लक्ष घालून त्या मुलांचं जातीय दाखलं मिळवून देऊन त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना मुभा द्यावी, ही सगळ्यात मोठी मागणी आहे. नमस्ते, मी भास्कर सदाकडे, पश्चिम महाराष्ट्र तमाशा कलावंत उमाबाबाजी संघटना यांचा अध्यक्ष बोलतो आहे. आज या ठिकाणी तमाशा कलावंतांना मानधन वेळच्या वेळी मिळत नाही. काही कलावंतांना 3-3, 4-4 वेळा प्रोसेस केली तर त्या कलावंतांना न्याय मिळत नाही. आणि जिल्ह्याला 100 कलावंत निवडले जातात, तर 2, 2,500, 3,000 अर्ज असतात, पण त्यातलं 100च निवडले जातात. तर दरवर्षी 500 ते 1000 प्रकरणं निकालात निघावीत आणि तमाशा कलावंतांच्या मुलांची अकादमी आम्ही काढण्याच्या संदर्भात विचार करतोय. तर त्यासाठी शासनानं आम्हाला सहकार्य करावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.